माय सेल्फ आशा. पॉलिनॉमियल हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. आज आपल्याला जॉमेट्रिकल मीनिंग ऑफ द झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल हे पाहायचं आहे. त्याआधी थोडक्यात व्हॉट इज मीन बाय पॉलिनॉमियल. एक्स क्यूब प्लस 4x स्क्वेअर प्लस 1 और वाय क्यूब मायनस 1 या टाईपच्या एक्सप्रेशन्सला आपण पॉलिनॉमियल म्हणतो. आता पॉलिनॉमियलमध्ये मेन असतात ते कॉन्स्टंट 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. दीज आर द कॉन्स्टंट. 0 √2 1/2 दीज आर द ऑल कॉन्स्टंट. आणि व्हेरिएबल्स पण असतात एक्स वाय झेड डॉट डॉट डॉट. ऑल स्मॉल लेटर्स आपण व्हेरिएबल डिनोट करतो. आणि कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल एकत्रपणे आले की त्याला आपण टर्म्स म्हणतो. 3x स्क्वेअर 4y आणि कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल यांच्या मिळून पॉलिनॉमियल म्हणतात. पण पॉलिनॉमियलची काय कंडिशन आहे, जो व्हेरिएबलचा इंडेक्स आहे ओके, तर व्हेरिएबलचा जो इंडेक्स नेहमी होल नंबर पाहिजे. होल नंबर्स मीन 0 1 2 3 डॉट डॉट डॉट. दीज आर द होल नंबर्स. तर व्हेरिएबल्सचा इंडेक्स नेहमी होल नंबर पाहिजे. हीच कंडिशन आहे पॉलिनॉमियल ओके. तर दिस इज पॉलिनॉमियल. आता आपल्याला जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ द झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल पाहायचं आहे. तर मी एक लिनियर पॉलिनॉमियल घेते. तर लिनियर पॉलिनॉमियल मीन्स ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणतो. एक्स स्क्वेअर मायनस 1 एक्स क्यूब प्लस एक्स प्लस 4 आता आणि एक्स प्लस 1. तर एक्स स्क्वेअर मायनस 1 ही पॉलिनॉमियल आहे क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मीन्स याची डिग्री 2 आहे ओके. व्हेरिएबलचा जो हायेस्ट पॉवर असतो त्याला पॉलिनॉमियलची आपण डिग्री म्हणतो ओके. आता एक्स क्यूब प्लस एक्स प्लस 4 याची डिग्री किती आहे, याची डिग्री 3 आहे. व्हेरिएबलचा जो हायेस्ट पॉवर असतो त्याला आपण त्या पॉलिनॉमियलची डिग्री म्हणतो. आता इथं एक्स प्लस 1 या पॉलिनॉमियलची डिग्री आहे 1 ओके. तर ही झाली लिनियर पॉलिनॉमियल. दिस इज क्यूबिक पॉलिनॉमियल अँड दिस इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल ओके. ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 आहे त्याला लिनियर पॉलिनॉमियल म्हणतात. ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 आहे त्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतात. आणि ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 आहे त्याला क्यूबिक पॉलिनॉमियल ओके. येते px इज इक्वल टू एक्स प्लस 3. दिस इज द लिनियर पॉलिनॉमियल ओके. तर आता ही लिनियर पॉलिनॉमियल घेतल्यानंतर मला काय करायचं आहे, एक्सची अशी एक व्हॅल्यू घ्यायची आहे की ज्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी pxची व्हॅल्यू मला 0 पाहिजे. px इज इक्वल टू 0. तर ओरली तुम्हाला सांगता येईल इफ आपण जर x इज इक्वल टू -3 घेतलं तर px इज इक्वल टू 0 येईल ओके. -3 + 3 इज इक्वल टू 0 येईल. त्याच्यामुळे ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 येईल. म्हणजेच मला जर x इज इक्वल टू -3 ठेवलं p ऑफ xमध्ये तर मला पॉलिनॉमियल 0 मिळते. पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 मिळते. म्हणजेच x इज इक्वल टू -3. आता हा 0 ऑफ द पॉलिनॉमियल झाला ओके. x इज इक्वल टू -3 इज द 0 ऑफ द पॉलिनॉमियल आलं ओके. आता तुम्ही 9th मध्ये शिकलेला आहेत y इज इक्वल टू ax प्लस c. हा या इक्वेशनचा ग्राफ नेहमी स्ट्रेट लाईन येतो ओके. तर आता हे इक्वेशन जे आहे ते y इज इक्वल टू ax प्लस c याच फॉर्ममध्ये आहे. जर मी px इज इक्वल टू y ठेवलं तर y इज इक्वल टू x प्लस 3. आता या इक्वेशनचा आपण ग्राफ स्ट्रेट लाईन येईल आणि आपल्याला तर एक पॉईंट मिळाला आहे x इज इक्वल टू -3. तर तुम्ही पॉईंट्स काढलेले आहेत आणि पॉईंट्स काढून पण y आणि xचे वेगवेगळेच पॉईंट काढून ग्राफ प्लॉट केलेला आहे. तर मी फक्त एक पॉईंट घेते x इज इक्वल टू -3 आणि याचा एक अंदाजे ग्राफ प्लॉट करते ओके. तर ही माझी लाईन झाली x प्लस 3 y इज इक्वल टू ओके. तर ही जी लाईन आहे आता इथं -3 हा पॉईंट आहे -3 0. तर px इज इक्वल टू y इज इक्वल टू x प्लस 3 ही x ॲक्सिसला -3 0 या पॉईंटमध्ये टच करते ओके. मीन्स या पॉलिनॉमियल्समध्ये नंबर ऑफ झिरोज 1 आहे ओके. आता हे कसं ठरवलं मी, तर आता हेच आहे याचं जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ द झिरोज ऑफ पॉलिनॉमियल. जेव्हा p ऑफ x किती वेळेस x ॲक्सिसला टच करते, p ऑफ x किती वेळेस x ॲक्सिसला टच करते तेवढेच नंबर ऑफ झिरोज त्या पॉलिनॉमियलला असतात ओके. तर आता या पॉलिनॉमियलला
नंबर ऑफ झिरो 1 आहेत, कारण ही फक्त ओनली 1 पॉईंटमध्ये टच करते एक्स ॲक्सिसला. ओके, 1 आहे. किंवा आता नेहमीच लक्षात ठेवा, लिनियर पॉलिनॉमियलसाठी नंबर्स ऑफ झिरो 1 किंवा 0 असतात. ओके, ॲट मोस्ट 1 असतात नंबर ऑफ झिरो. दिस इज द मिनिंग ऑफ जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ झिरोज ऑफ द लिनियर पॉलिनॉमियल. ओके, आता हे झालं आपलं थेरॉटिकल ॲन्सर. तर हे झालं याचं जॉमेट्रिकल मिनिंग. ओके, जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल. ओके, तर आता ॲट लिस्ट मी काय सांगितलं तुम्हाला, लिनियर पॉलिनॉमियलसाठी ॲट मोस्ट 1 झिरो असतो. ॲट मोस्ट 1 म्हणजे एकतर 1 झिरो किंवा 1पेक्षा कमी. नंबर ऑफ झिरोज पॉलिनॉमियलमध्ये आहेत हे कसं ठरवतो आपण, तर ती पॉलिनॉमियल एक्स ॲक्सिसला किती पॉईंटमध्ये टच करते, तर ती जर 1 पॉईंटमध्ये टच करत असेल तर नंबर ऑफ झिरो 1. ओके, आता ती जर पॉलिनॉमियल एक्स ॲक्सिसला टचच करत नसेल तर त्या पॉलिनॉमियलसाठी नंबर ऑफ झिरो 0 होतील. फॉर एक्झाम्पल मी काय करते, y इज इक्वल टू 3 हे इक्वेशन घेते. y इज इक्वल टू 3 हे इक्वेशन. आता इथं x इज इक्वल टू 0 असणार आहे ऑल पॉईंट्ससाठी. मग आता या पॉलिनॉमियलसाठी नंबर ऑफ झिरोज 0 असणार आहे. ओके, आता लेट टेक px इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 1. ओके, तर आता ही आहे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. ओके, तर आता या पॉलिनॉमियल्सचे आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे. मीन्स मी फॅक्टर्स काढते. फॅक्टर्स कसे काढणार, तर x1 एक्स स्क्वेअर मायनस 1चे आपल्याला माहिती फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे काय फॅक्टर्स पडतात, ए प्लस बी अँड ए मायनस बी. ओके, आता इथं 1चा स्क्वेअर 1च असतो, त्याच्यामुळं याचे काय फॅक्टर्स पडतील, एक्स प्लस 1 एक्स मायनस 1. ओके, तर ते ॲट विच व्हॅल्यू ऑफ द एक्स पी एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे कोणत्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी पी एक्स इज इक्वल टू 0 येईल. कोणकोणत्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी, तर फॉर आता मी जर असं केलं एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0 अँड एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0 केलं. ओके, तर आता एक्स इज इक्वल टू मायनस 1 आलं आणि एक्स इज इक्वल टू प्लस 1 आलं. तर आता ह्या 2 व्हॅल्यूसाठी पी एक्स इज इक्वल टू 0 येईल. ओके, तर ह्या दोन्हीपैकी कोणती एक व्हॅल्यू मी पी एक्समध्ये जर पुट केली तर पी एक्सची व्हॅल्यू 0 होईल. इट मीन्स आता हे आहे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल्सचे झिरोज. आता क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल्ससाठी नंबर ऑफ झिरो किती असेल, तर 2 ॲट मोस्ट 2 असतात. ओके, तर आता हे जॉमेट्रिकली बघूया आपण. आता हीच जर पॉलिनॉमियल आपल्याला ग्राफिकली पाहायची असेल तर ग्राफिकली या टाईपमध्ये पॉलिनॉमियल येईल -1 आणि +1 या टाईपमध्ये. तर आता एक्स स्क्वेअर मायनस 1 पी एक्स इज इक्वल टू ही जी पॉलिनॉमियल आहे एक तर अशी येईल किंवा या टाईपमध्ये. या टाईपच्या एक्सप्रेशन्सला आपल्याला पॅराबोला म्हणतो आपण. ओके, तर आता ही जी पॉलिनॉमियल आहे ती एक्स ॲक्सिसला 2 पॉईंट्समध्ये टच होते. एक -1 0 आणि सेकंड 1 आणि 0. तर एक्स इज इक्वल टू -1 आणि +1साठी ही पॉलिनॉमियल 0 आहे. ओके, तर आता ह्या पॉलिनॉमियलसाठी नंबर ऑफ झिरोज किती आहेत, 2 आहेत. ओके, तर फॉर द क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल नंबर ऑफ झिरोज किती असतात, तर ॲट मोस्ट 2 असतात. ॲट मोस्ट 2 म्हणजेच 2 1 किंवा 0 असतात. ओके, तर आता ह्या एक्स स्क्वेअर मायनस 1 ह्या पॉलिनॉमियलसाठी नंबर ऑफ झिरोज किती आहेत, 2 आहेत. 2 कशामुळे आहेत, तर ही जी पॉलिनॉमियल आहे ती एक्स ॲक्सिसला 2 पॉईंट्समध्ये टच करते, त्याच्यामुळं या पॉलिनॉमियलसाठी नंबर ऑफ झिरो 2 आहेत. ओके, तर फॉर द क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल नंबर ऑफ झिरो 2 असू शकतात, 1 असू शकतात किंवा 0 असू शकतात. तर हे कसं, तर आपण डिफरंट केसेस घेऊन पाहूया. ओके, आपल्याला डिफरंट केसेस डिस्कस करायचे आहेत फॉर द क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. तर वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी ही जनरल पॉलिनॉमियल असेल तर ह्या जनरल पॉलिनॉमियलसाठी 3 डिफरंट केसेस ऑब्झर्व करता येतील आपल्याला. तर केस नंबर फर्स्ट काय असेल, तर केस नंबर फर्स्टमध्ये जर या क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलचा ग्राफ काढला तर ती एक्स ॲक्सिसला 2 पॉईंटमध्ये टच करते. जसं की आपण मगाशी एक्झाम्पल बघितलं तो एक्स स्क्वेअर मायनस 1 या टाईपची पॉलिनॉमियल. तर आता ही फर्स्ट फिगरमध्ये ही जी पॉलिनॉमियल आहे ती
2 पॉईंट्समध्ये ए आणि ए डॅश या 2 पॉईंट्समध्ये टच करते एक्स ॲक्सिसला, आणि सेकंड केसमध्ये पण ती 2 पॉईंट्समध्ये टच करते एक्स ॲक्सिसला. जर पॉलिनॉमियल एक्स ॲक्सिसला 2 पॉईंटमध्ये टच करत असेल तर त्या पॉलिनॉमियलसाठी नंबर ऑफ झिरोज किती असतात? 2 असतात. ओके. आता केस नंबर सेकंडसाठी, तर केस नंबर सेकंड जर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असेल आणि तर तिचा ग्राफ यायची ही पण पॉसिबिलिटी आहे. तर फर्स्ट केसमध्ये ही जी पॉलिनॉमियल आहे ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, फक्त ही ए या पॉईंटमध्ये टच करते. आता मग अशी सांगितलं या टाईपचा ग्राफ म्हणजेच काय असतं? पॅराबोला असतो, फक्त 1 पॉईंटमध्ये टच करते. ही आहे डाऊनवर्ड्स, आणि तो केस फिगर नंबर 2चा जो ग्राफ आहे तो आहे अपवर्ड्स पॅराबोला. तर फिगर 2मधली पण ही जी पॉलिनॉमियल आहे ती फक्त 1 पॉईंटमध्ये टच करते एक्स ॲक्सिसला, तर इथे नंबर ऑफ झिरोज फक्त 1 येईल या पॉलिनॉमियलसाठी. आता केस नंबर थर्डसाठी ज्यावेळेस की जो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा ग्राफ आहे तो एक्स ॲक्सिसला टचच करत नाही आहे, तर अशा केससाठी इथे नंबर ऑफ झिरोज 0 येतील, कारण एक्स ॲक्सिसला एका पण पॉईंटमध्ये तो टच करत नाही. ओके. ते px इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 4x, दिस इज द क्यूबिक पॉलिनॉमियल. ओके. क्यूबिक कशामुळं? तर एक्सचा इंडेक्स 3 आहे त्याच्यामुळं. तर याचे जर रूट्स आपल्याला काढायचे असतील तर आपल्याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया. या 2 टर्म्समधून आपण एक्स कॉमन काढूया. एक्स जर कॉमन काढलं तर एक्स क्यूबमधून जर एक्स काढलं तर काय राहील? एक्स स्क्वेअर, आणि इथं 4x एक्स काढलं तर 4 राहील. ओके. आता हे मगाशी सारखंच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं फॅक्टर्स ए प्लस बी आणि ए मायनस बी. ओके. एक्स आता याचे फॅक्टर्स येतील, 4चं रूट आहे 2. ओके. एक्स प्लस 2 आणि एक्स मायनस 2 याचे फॅक्टर्स येतील. तर आता px ही जी क्यूबिक पॉलिनॉमियल आहे तर हे एक्सच्या कोणकोणत्या व्हॅल्यूजसाठी 0 असेल? तर ती एक्सच्या 0 प्लस 2 आणि मायनस 2 या व्हॅल्यूजसाठी 0 असेल. जर मी एक्स इज इक्वल टू 0 ठेवलं या पॉलिनॉमियलमध्ये तर 0 मल्टिप्लाय बाय 0 प्लस 2 0 मायनस 2 इज इक्वल टू 0 येईल. जर मी एक्स इज इक्वल टू प्लस 2 ठेवलं, पी ऑफ एक्स इज इक्वल टू प्लस 2, तर काय येईल? प्लस 2 प्लस 2 प्लस 2 आणि प्लस 2 मायनस 2. आता हे 0 आल्यामुळं ही पूर्ण पॉलिनॉमियल 0 येईल. पी ऑफ प्लस 2 0 येईल. तसंच पी ऑफ मायनस 2 जर ठेवलं तर ते पण 0 येतं. तुम्ही टॅली करून बघा. तर एक्सच्या 0 प्लस 2 आणि मायनस 2 या व्हॅल्यूसाठी ही पॉलिनॉमियल 0 येते. म्हणजे पी ऑफ 0 या पॉलिनॉमियलसाठी 0 प्लस 2 आणि मायनस 2 येतं या क्यूबिक पॉलिनॉमियलचा. जर या क्यूबिक पॉलिनॉमियलचा जर मी ग्राफ काढला तर हा ग्राफ असा येतो. हा -2 ह्या पॉईंटमधून पण जाते ही पॉलिनॉमियल, 0 या पॉईंटमधून पण जाते आणि +2 या पॉईंटमधून पण जाते. तर या टाईपमध्ये या पॉलिनॉमियलचा ग्राफ येईल. तर ग्राफ कसं काढायचं हे काही तुम्हाला सिलेबसमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे मी ग्राफ एकदम फास्ट ट्रॅकमध्ये काढून टाकते. तर हा जो ग्राफ आहे तो x³ - 4x या पॉलिनॉमियलसाठी आहे. आता हा ग्राफ एक्स ॲक्सिसला कोणकोणत्या पॉईंटमध्ये टच करतो? तो -2 0 आणि हा ओरिजिनचा 0 या पॉईंटमध्ये आणि +2 0 या पॉईंटमध्ये हा ग्राफ एक्स ॲक्सिसला टच करतो. म्हणजेच या पॉलिनॉमियलसाठी नंबर ऑफ झिरोज किती असतील आता तुम्ही सांगू शकता. एक्स ॲक्सिसला किती पॉईंटमध्ये टच करतोय? 1 2 3. म्हणून या पॉलिनॉमियलसाठी नंबर ऑफ झिरोज 3 आहेत. ओके. तर क्यूबिक पॉलिनॉमियलसाठी नंबर ऑफ झिरोज ॲट मोस्ट 3 असतात. ॲट मोस्ट 3 म्हणजेच एकतर ते 3 असतील किंवा 2 असतील, 1 असेल किंवा 0 असतील. तर एवढे पॉसिबिलिटीज येऊ शकतात क्यूबिक पॉलिनॉमियलसाठी नंबर ऑफ 0. तर या केसमध्ये नंबर ऑफ 0 इथं 3 आहेत. ओके. 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत क्यूबिक पॉलिनॉमियलचे अगेन. तर y = x³ ही एक क्यूबिक पॉलिनॉमियल आहे, और ओनली x³ px = x³ ही एक क्यूबिक पॉलिनॉमियल आहे. तर या क्यूबिक पॉलिनॉमियलसाठी ही पॉलिनॉमियल एक्स ॲक्सिसला फक्त ओनली 1 पॉईंटमध्ये टच करते, त्याच्यामुळं इथे नंबर ऑफ झिरोज
1 आहे. ओके, या पॉलिनॉमियलसाठी नंबर ऑफ झिरोज किती येतील 1. एक्स ॲक्सिसला फक्त ही 0 या पॉईंटमध्ये टच करते. ओके, आता सेकंड जी पॉलिनॉमियल घेतलेली आहे पी एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर. आता ही जी पॉलिनॉमियल आहे ती वाय ॲक्सिसला ओनली 2 पॉईंट्समध्ये टच करते. सिम्पली आपण याचे रूट्स पण काढून बघूया. जर पी एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर आहे, एक्स जर कॉमन काढला मागेसारखं तर काय येईल एक्स स्क्वेअर मायनस 1. ओके, तर आता मगाशीसारखंच एक्स स्क्वेअर मायनस 1. तर आता ही जी पॉलिनॉमियल एक्स ॲक्सिसला 0 आणि 1 या 2 पॉईंट्समध्ये टच करते. ओके, तर आता याच्यामुळं या पॉलिनॉमियलसाठी नंबर ऑफ झिरोज 2 आहेत. 2 पॉईंट्समध्ये एक्स ॲक्सिसला टच करते, त्याच्यामुळं नंबर ऑफ झिरो 2. तर क्युबिक पॉलिनॉमियलसाठी ॲट मोस्ट नंबर ऑफ झिरो 3 असतात. ओके, 3 ॲट मोस्ट 3 म्हणजे 3 असू शकतात, 2 असू शकतात, 1 असू शकतात किंवा 0 असू शकतात. तर ज्या पॉलिनॉमियलची डिग्री n आहे त्या पॉलिनॉमियलसाठी नंबर ऑफ झिरोज किती असतात तर ॲट मोस्ट n असतात. ओके, ॲट मोस्ट n असतात, यांपेक्षा जास्त नाही, यांपेक्षा कमी असू शकतात किंवा n असू शकतात. ओके, तर दिस इज द मीनिंग ऑफ zeros of the polynomial or geometrical meaning of the zeros of the polynomial. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.